सोमवार दिनांक 31 जानेवारी 2003. चिपळूण इथल्या सह्याद्री निसर्गमित्र संस्थेच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या आवाहनाला भरघोस प्रतिसाद देऊन महाराष्ट्राच्या रत्नागिरी जिल्ह्यातल्या वेळासचा विस्तीर्ण समुद्र किनारा स्थानिक नागरिक आणि शालेय विद्यार्थ्यांमुळे गजबजला होता. गेली अनेक वर्ष हे स्थानिक रहिवासी निसर्गातल्या एका अत्यंत महत्त्वाच्या आणि आनंद देणाऱ्या क्षणाला मुकले होते. निमित्त होतं ते वाळूतून जन्म घेऊन या पृथ्वीवर पहिला श्वास घेणाऱ्या त्या इवल्याशा समुद्री कासवाच्या पिल्लाचं. सुमारे 50 दिवसांपूर्वी एका अंधाऱ्या रात्री समुद्री कासवाच्या कोण्या एका मादीनं वेळासच्या किनाऱ्यावर वाळूत अंडी घातली. तशी आजपर्यंत अनेक वर्ष माद्यांनी इथं या एका नैसर्गिकदृष्ट्या योग्य जागी विणीच्या हंगामात अंडी घातली होती. परंतु बहुतेक वेळा कोल्ह्या कुत्र्यांनी आणि माणसांनी अंड्यातून पिल्लं जन्माला येऊ न देता आधीच त्यांची विल्हेवाट लावली. यावेळी मात्र गोष्ट वेगळी होती. सह्याद्री निसर्गमित्र या संस्थेच्या कार्यकर्त्यांच्या अथक परिश्रमांमुळे वेळास गावात मोठ्या प्रमाणात जनजागृती निर्माण झाली आणि गेली अनेक वर्ष ज्या किनाऱ्यावर समुद्री कासवांची अंडी विकली जायची त्याच किनाऱ्यावर आता गाव शपथ घेत होतं. ठेवू दूरदृष्टी वृद्धी कासवांची सागरी कासवांचे आम्ही सर्वजण वेळासच्या किनाऱ्यावर येणाऱ्या सागरी कासवांचे पूर्णपणे संरक्षण करू. जय हिंद. अथांग पसरलेल्या सागराला साक्षी ठेवून शाळेतल्या मुलांसह मोठ्यांनी सुद्धा शपथ घेतली आणि समुद्री कासव संरक्षणाच्या एका महत्वाकांक्षी चळवळीला सुरुवात झाली. लोकसहभाग हा या चळवळीचा पाया होता आणि तो बळकट करण्यासाठी सागरी कासवांचं महत्त्व स्थानिक नागरिकांना पटवून देणं महत्त्वाचं होतं. अत्यंत जिद्दीनं आणि संयमानं चिपळूण इथल्या सह्याद्री निसर्गमित्र संस्थेच्या कार्यकर्त्यांनी कामाला सुरुवात केली. वेळासबरोबरच दिवेआगर, हरिहरेश्वर, केळशी यासारख्या अनेक ठिकाणी समुद्री कासवांना अंडी घालायला योग्य अशा जागा आहेत. अशा ठिकाणांची माहिती घेऊन जवळच्या गावात जनजागृती करून गावागावात कार्यकर्ते तयार करायला संस्थेनं सुरुवात केली. या कार्यकर्त्यांचं काम खूप महत्त्वाचं. विणीच्या हंगामात पहाटे समुद्र किनाऱ्यावर मादीनं अंडी घातली आहेत का ते पाहायचं आणि असल्यास अत्यंत काळजीपूर्वक ती अंडी वाळूतून उकरून आधीच सुरक्षित केलेल्या ठिकाणी आणायची. मादीनं केलेल्या खड्ड्या इतकाच खड्डा करून ती त्यात अलगट ठेवायची. परत खड्डा वाळून झाकायचा.
अंडी किती आहेत याची तारीखवार नोंद करायची आणि रोज त्या संरक्षित क्षेत्रावर नजर ठेवायची. तसेच कोल्ह्या कुत्र्यांपासून घरट्याचं नुकसान होणार नाही याची खबरदारी घ्यायची. साधारण 50 दिवसांनंतर वाळूतून पिल्लं बाहेर यायला सुरुवात झाली की त्यांना सुरक्षित समुद्रात सोडायचं. सह्याद्री निसर्गमित्र संस्थेनं महाराष्ट्राच्या संपूर्ण 720 किलोमीटर लांबीच्या किनारपट्टीवर कासव संरक्षण मोहिमेचा विस्तार केलाय. सह्याद्री निसर्गमित्र संस्थेच्या वतीनं 2002 सालपासून सागरी कासव संरक्षण मोहीम वेळासच्या किनाऱ्यावर राबवण्यात आली. तीच पुढे नंतरच्या 4 वर्षात अधिक गावामध्ये पसरवण्यात आली. तर 5 वर्षानंतर संपूर्ण महाराष्ट्राच्या 720 किलोमीटर किनारपट्टीवर त्याचं संरक्षण संवर्धन करण्यात येत आहे. किनाऱ्यावर राहणाऱ्या स्थानिक लोकांच्या सहभागाशिवाय हे घडणं शक्यच नव्हतं. 2002 साली सुरू झालेल्या या चळवळीतून 2011 पर्यंत संपूर्ण महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर एकूण 655 घरट्यांचं संरक्षण करून 29,000 पेक्षा जास्त पिल्लांना सुरक्षितपणे समुद्रात सोडण्यात संस्थेला यश मिळालंय. पहिल्या वर्षी वेळास या गावामध्ये 50 घरटी संरक्षित करण्यात येऊन 2700 पिलं समुद्रात सोडण्यात आली. नंतरच्या काळात 30 गावामध्ये प्रकल्प राबवून सुद्धा सुमारे 60 ते 70 एवढीच घरटी मिळत आहेत. याचा अर्थ कासवांची संख्या प्रचंड प्रमाणात कमी होत आहे. सागरी पर्यावरणामध्ये अत्यंत महत्त्वाचं योगदान देणाऱ्या या सागरी कासवांचे संरक्षण मोठ्या प्रमाणात होणं गरजेचं आहे. समुद्रातील मृत प्राण्यांवर तसेच सागरी गवतांवर उपजीविका करून कासवे समुद्र स्वच्छ ठेवण्याचं महत्त्वाचं काम करतात. गेल्या काही वर्षात अनिर्बंध चाललेल्या मच्छीमारीमुळे मोठ्या ट्रॉलर्सच्या जाळ्यात अडकून दरवर्षी हजारो कासवं मृत्युमुखी पडतात. भारताच्या पूर्वेकडील ओरिसा राज्याचा किनारा हा ऑलिव्ह रिडले या कासवांच्या प्रजननासाठी स्वर्ग मानला जातो. परंतु याच किनाऱ्यावर दरवर्षी ट्रॉलर्सच्या गिल नेटमध्ये अडकून अंदाजे 10,000 कासवं गुदमरून मृत्युमुखी पडतात, असं तिथे काम करणाऱ्या काही तज्ज्ञांचं निरीक्षण आहे. भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर सुद्धा काही जागा या माद्यांना अंडी घालायला योग्य आहेत. समुद्रात सापडणाऱ्या कासवांच्या एकूण 7 प्रजातींपैकी 5 प्रजाती भारतीय उपखंडात आढळतात. या जागा संरक्षित करणे ही आता काळाची गरज आहे. 1960 साली प्रशांत महासागरात 1,00,000 पेक्षा जास्त संख्येनं असलेली 500 किलोग्रॅमपर्यंत वाढणारी महाकाय लेदरबॅक समुद्री कासवं आता जेमतेम 2500 इतक्या संख्येनं शिल्लक असल्याचं एका सर्वेक्षणात सिद्ध झालंय. या पार्श्वभूमीवर सह्याद्री निसर्गमित्र यांच्या कार्यकर्त्यांचं योगदान अमूल्य आहे. परंतु झपाट्यानं होत असलेल्या नुकसानीच्या या वेगासमोर समुद्री कासव संरक्षणाचं काम कूर्म गतीनं न होता ही चळवळ अजून तीव्र होण्याची गरज संस्थेचे कार्यकर्ते बोलून दाखवतात. आणि यासाठी त्यांना हवा आहे तो स्थानिक लोकांचा वाढता सहभाग. स्थानिक लोकांचा सहभाग वाढल्याशिवाय ही मोहीम यशस्वी होणार नाही हे लक्षात घेऊन संस्थेनं वेळास इथं रोजीरोटीतून निसर्ग संवर्धन ही संकल्पना राबवली. तिथे कासव महोत्सव आयोजित करण्यास सुरुवात केली. पर्यटकांची निवास आणि भोजन व्यवस्था करू शकणाऱ्या कार्यकर्त्यांचं कासव मित्र मंडळ चालू केलं. कासव मित्र मंडळातील सदस्य यातून मिळणाऱ्या उत्पन्नातून 10% रक्कम कासव संरक्षण निधी म्हणून वेगळा काढतात आणि त्या पैशातून वेळासच्या कासवांचं संरक्षण करतात. भारतातील समुद्री कासवांसाठीचा हा अशा प्रकारचा पहिलाच प्रयत्न आहे आणि तो उत्तम प्रकारे चालू आहे. सागरी कासवांच्या संरक्षण कार्यात कार्यकर्ते तयार व्हावेत यासाठी सागरी कासवे संरक्षण संवर्धन ही पुस्तिका छापून विनामूल्य वितरित करण्यात आली आणि कासवा
तुझ्याचसाठी ही व्हीसीडी सुद्धा बनवण्यात आली. वेळास इथं कासव माहिती केंद्र चालू करण्यात आलं, ज्यामध्ये कासवांची संपूर्ण जीवनशैली पाहण्याची सोय आहे. कासव संरक्षण क्षेत्रात उत्तम कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यास कासवमित्र पुरस्कार प्रतिवर्षी प्रदान करण्यात येतो. ठेवू दूरदृष्टी, रक्षू निसर्गसृष्टी हे ब्रीद अंगीकारून 1992 साली निसर्ग संरक्षणाची आवड असलेल्या काही निसर्गप्रेमींनी एकत्र येऊन सह्याद्री निसर्गमित्र संस्था स्थापन केली. महाराष्ट्राचा कोकण हा भूभाग जैवविविधतेनं समृद्ध आहे. सह्याद्रीच्या रांगा ते अरबी समुद्र यामध्ये पसरलेल्या या किनारपट्टीवर अनेक नैसर्गिक आश्चर्य दडलेली आहेत. सह्याद्री निसर्गमित्र संस्थेनं सर्वप्रथम या भागातील पक्षी, प्राणी, त्यांच्या सवयी, त्यांचं खाद्य अशा अनेक गोष्टींची शास्त्रीय नोंद करायला सुरुवात केली. हळूहळू पंचक्रोशीत संस्थेच्या कार्याची माहिती झाली आणि त्यात स्थानिक लोकांचा सहभाग वाढू लागला. लोकांना निसर्ग संरक्षणाचं महत्त्व पटू लागलं, त्यात गोडी वाटू लागली. सह्याद्री निसर्गमित्र संस्थेच्या कार्यकर्त्यांनी अनेक पक्ष्यांच्या विणीचा अभ्यास केला. तो शास्त्रीय नियतकालिकात प्रसिद्ध केला. तिबोटी खंड्याचा अभ्यास हा नाविन्यपूर्ण होता. हा खंड्या पावसाच्या पहिल्या सरीबरोबर कोकणात विणीसाठी येतो. जमिनीत 1 मीटरपर्यंत बीळ करून त्यात घरटं करतो. याचा अभ्यास करण्यासाठी